बरेच ग्राहक वॉटर प्युरिफायरची कॅबिनेट पाहून किंवा त्याचा ब्रँड बघून वॉटर प्युरिफायर खरेदी करतायत, पण नक्की आपल्याला कुठला वॉटर प्युरिफायर खरेदी करायचा आहे हे पाण्याचा TDS मोजल्याशिवाय शक्यतो ठरवू नये. आता मी तुम्हाला वॉटर प्युरिफायरच्या आतमध्ये काय काय पार्ट्स असतात ते दाखवतोय. हा झाला स्पंज, पाण्यातील कचरा माती शेवाळ घालवण्यासाठी. हा सेडिमेंट देखील स्पंजच आहे, ह्याच्यापेक्षा थोडीशी क्वालिटी जास्त येते, त्याचं काम तेच आहे. नंतर हा कार्बन फिल्टर आहे, वास चव रंग सुधारण्यासाठी. आणि बॅक्टेरिया मारण्यासाठी ही LED ट्यूब आहे, ही किंवा ग्लास ट्यूब आहे. दोनातील कोणती तुम्ही वापरू शकता. ग्लास ट्यूब जास्त इफेक्टिव्ह असते. बॅक्टेरिया मारण्यासाठी आणखी एक पर्याय आपल्यासमोर आहे, ते म्हणजे UF मेम्ब्रेन. हा देखील सक्षम पर्याय आहे. आणि पाण्याचा दर्जा किंवा क्वालिटी सुधारण्यासाठी मिनरल कार्ट्रीज किंवा अल्कलाइन कार्ट्रीज वापरतात. मिनरल कार्ट्रीज देखील चांगलंच आहे, पण तुम्हाला जास्त इफेक्ट हवा असेल तर तुम्ही अल्कलाइन फिल्टर हे वापरू शकता. आता हे सगळे झाले तुमचे पाण्याचे इनलाइन फिल्टर्स म्हणतात यांना. स्पंज, सेडिमेंट, कार्बन, UV ग्लास और UV LED, UF मेम्ब्रेन, मिनरल कार्ट्रीज किंवा अल्कलाइन कार्ट्रीज. आता ह्याच्याशिवाय आणखी एक कॅन्डल वापरायची की नाही हे पाण्याच्या TDS वर अवलंबून आहे. जर पाण्याचा TDS अति असेल, म्हणजे बोरिंगचं पाणी असेल, तरच हे RO मेम्ब्रेन तुम्ही वापरायचं आहे. पाण्याचा TDS जो ऑलरेडी तुमचा 100 किंवा त्यापेक्षा कमी असेल तर मात्र RO मेम्ब्रेन वापरायची गरज नाही आहे. म्हणजेच तुम्ही प्युरिफायर खरेदी करण्यापूर्वी पाण्याचा TDS मोजून घ्या. ऑलरेडी जर पाण्याचा TDS 100 पेक्षा कमी असेल तर RO वॉटर प्युरिफायर हा प्रकार घेण्याची गरज नाही. UV, UF यातला एक किंवा डबल प्रोटेक्शन UV+UF हे मॉडेल तुम्ही निवडू शकता. कारण बऱ्याच वेळा ROचं पाणी पिणं योग्य की अयोग्य याच्याविषयी चर्चा, जाहिराती दिसतात. आणि ह्याचं उत्तर असं आहे खरं की उपलब्ध पाण्याचा स्रोत कोणता आहे त्याच्यावर RO वॉटर प्युरिफायर वापरायचा की नाही हे ठरणार आहे. पिण्याच्या पाण्याचा उपलब्ध स्रोत जर विहीर किंवा नदीचा असेल तर आणि जर त्याचा क्षार त्याच्यामध्ये ऑलरेडी कमी असतील तर नक्कीच RO वॉटर प्युरिफायर वापरायची गरज नाही. UV किंवा UF वॉटर प्युरिफायर किंवा UV+UF वॉटर प्युरिफायर तुम्ही वापरू शकता. आणि जर मात्र पाण्यातील क्षार बोरिंगचं पाणी असल्यामुळे किंवा अन्य कारणामुळे अति असतील, 200, 300, 350, तर मात्र तुम्ही ते क्षार कमी करण्यासाठी RO वॉटर प्युरिफायरचा वापर करू शकता. कारण कॅबिनेट पाहून त्याच्या आतमध्ये नक्की काय टेक्नॉलॉजी वापरली किंवा ब्रँड पाहून त्याच्या आतमध्ये नक्की काय टेक्नॉलॉजी वापरली हे नक्की लक्षात येणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही विस्तृत चर्चा करा विक्रेत्याशी किंवा कंपनीच्या कस्टमर केअरला आणि उपलब्ध पाण्याचा TDS मोजून घ्यायचं आणि नंतर ठरवा. आणि अल्कलाइन पाणी प्यावं का, तर नक्कीच अल्कलाइन पाणी पिणं हे फायदेशीर ठरतं. इथे एक आपण अल्कलाइन कॅन्डल बघतोय, झिंक बूस्टर कॉपर प्लस अल्कलाइन. निश्चितच अल्कलाइन पाणी पिणे हे आरोग्यासाठी चांगलं असतं. ॲसिडिक पाणी पिण्यापेक्षा अल्कलाइन पाणी पिणं, न्यूट्रल ते अल्कलाइन ह्यातली कुठली तरी मधली स्टेज ठेवणं हे फायदेशीर असतं. कंपॅरेटिव्हली थोड्याशा या कॅन्डल महाग येतात जर तुम्ही ओरिजिनल परचेस करायला गेलात तर. इनलाइन फिल्टर्सच्या मानाने डबल टिबल ह्याचा रेट असतो. आणि RO मेम्ब्रेन देखील थोडंसं महाग असतं तुलनात्मकदृष्ट्या. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. आणि आमचं सजेशन राहील की कंपनी कोणतीही असो, जर सर्वज्ञात सर्वश्रुत कंपनी असेल तर मिनरल कार्ट्रीज ऐवजी तुम्ही अल्कलाइन कार्ट्रीज वापरा. UV LED ऐवजी तुम्ही UV ग्लास वापरा. आणि पाण्याचे जे क्षार जास्त असतील तरच RO मेम्ब्रेन वापरा, अन्यथा UF मेम्ब्रेन वापरा. रत्नागिरी, लांजा, राजापूर तालुक्यात
जर कोणाला उपलब्ध पाण्याचा TDS मोजायचा असेल तर ही सेवा आमच्या ऑफिसला तसेच अन्य काही ठिकाणी उपलब्ध आहे. पाण्याचा TDS मोजून नंतर तुम्ही उपलब्ध मॉडेलमध्ये योग्य मॉडेलपैकी त्यात तुम्हाला कोणतं पसंत पडतं हे ठरवू शकता. पाण्याचा TDS मोजणे ही अतिशय कमी वेळ घालवणारी प्रोसेस आहे आणि याच्यासाठी विशेष काही खर्च येत नाही. TDS मीटर आमच्याकडे अवेलेबल असल्यामुळे आणि त्याला फार काही कष्ट करावे न लागत असल्यामुळे आम्ही TDS मोजणीचे कोणतेही शुल्क घेत नाही. तर तुम्ही इथे आमच्या ऑफिसला पाणी घेऊन आलात किंवा तुमच्या एरियामध्ये जर आमचा सर्व्हिस इंजिनियर कार्यरत असेल आणि त्याच्या जवळपास पोहोचलात तर तुम्हाला पाण्याचा TDS आम्ही मोजून देऊ, शक्यतो विनाशुल्क मोजून देऊ. धन्यवाद. सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत अधिक माहितीसाठी संपर्क साधू शकता.